रात्रीचा गडद अंधार, खरातकडून अवतार पूजेचा विधी सुरू होता। समोर बसलेल्या एका व्यक्तीच्या हातात तांदूळ होते। अवतार पूजा करताना ईशानेश्वर महादेव नागरूपात येतील। जर हातातले तांदूळ खाली पडले तर नागदेवता तुम्हाला दंश करेल। काही वेळात खरातनं सांगितल्यानुसार तिथं खरंच एक नाग येतो। मग पुढे काय होतं? खरातनं ही पूजा कुणासाठी केली? खरातचं पितळ उघडं पडल्यावर नेमकं काय समोर आलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रकट झालेला नाग खरा होता का? एक ना दोन, खरातचे अनेक कारनामे आता उघड होत आहेत। लोकांना विश्वासात घ्यायचं, त्यांचं शोषण करायचं, आर्थिक फसवणूक करायची। आता जी केस मी तुम्हाला सांगणार आहे त्यात तर खरातनं स्वतःच्या नावावर थेट मर्सिडीज गाडी करून घेतलीये। तो इथवरच थांबला नाहीये, तर संबंधित व्यक्तीला त्यानं मृत्यूची भीती दाखवली आणि जगभ्रमंती केली। ते कसं केलं? पोलिसांकडे दाखल झालेल्या प्राथमिक तक्रारीत म्हणजे FIR मध्ये नेमकं काय लिहिलंय सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। ठिकाण मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। स्थळ ईशानेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेली एक जागा। वेळ रात्रीचे साधारण 8 ते 9च्या दरम्यानची। पुण्याचा एक व्यक्ती, त्याच्यासोबत खरातचा एक माणूस आणि स्वतः खरात। अवतार पूजा करण्यासाठी हे तिघं तिथं हजर झाले। पण ही अवतार पूजा का करावी लागणार होती? तो व्यक्ती कोण आहे ते आधी सांगते। ही पीडित व्यक्ती आहे राजेंद्र जासूद। ते पुण्यातले बांधकाम व्यावसायिक आहेत। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात राजेंद्र जासूद यांनी खरात विरोधात तक्रार दिली आहे। यामुळे मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खरात विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। ही फसवणूक केली ती अवतार पूजेच्या बहाण्यानं। हे प्रकरण सुरू झालं ते 2018 साली। लॉजिस्टिकचा व्यवसाय सुरू करण्याआधी राजेंद्र जासूद यांना एक सल्ला घ्यायचा होता। त्यासाठी दिनेश परब या व्यक्तीनं राजेंद्र आणि खरातची भेट घडवली। इथंच खरातनं अवतार पूजेचा विधी सांगितला। तो दिवस होता 1 ऑक्टोबर 2018। रात्रीच्या वेळेत अवतार पूजा सुरू केली। मंदिराच्या मागच्या बाजूला अंधारात हा विधी सुरू होता। राजेंद्र जासूद आणि दिनेश परब दोघेही समोर होते। खरातनं मंत्र जपत विधी सुरू केला आणि त्या दोघांच्या हातात तांदूळ दिले। नागदेवतेच्या रूपात ईशानेश्वर महाराज प्रकट होतील, पण हातातले तांदूळ खाली पडले तर नाग तुम्हाला दंश करेल आणि तुमचा मृत्यू होईल असं सांगत खरातनं जासूद यांना घाबरवलं। त्यानुसार डोळे बंद करून ही अवतार पूजा सुरू होती। काही वेळानं सरपटण्याचा आवाज आला तसा महाराज प्रकट झाले म्हणून खरात ओरडला। नाग खरा आहे असं समजून जासूद यांनी विश्वासही ठेवला। नागाची भाषा खरातला येते असं सांगून त्यानं त्या नागाशी संवाद साधला। हे काय बोलणं झालं ते त्यांनीच जासूद यांना सांगितलं। ते असं होतं की नागदेवतेचा आशीर्वाद मिळाला आहे, पण जर त्याचा कोप झाला तर तुझा मृत्यू होईल। मग हा कोप होऊ नये त्यासाठी तुला परिसाची शक्ती प्राप्त करावी लागेल। त्यासाठी 21 देशांच्या मातीचा स्पर्श करावा लागेल। जर तू मला घेऊन 21 देशात गेला नाहीस तर तुझ्यावर नागदेवतेचा कोप होईल असं खरातनं सांगितलं। त्यानुसार जासूद यांनी 2018 ते 2025 या काळात खरातला घेऊन अनेक देशांची सफर केली। तिथला सगळा खर्च जासूद यांनीच केला। पण परतल्यानंतर अवतार पूजेचा उत्तरविधी करायला खरात टाळाटाळ करायला लागला। जर तू मला मर्सिडीज गाडी दिलीस तर आपण ती पूजा करू असं खरात म्हणाला आणि जासूद यांनी 90 लाख रुपयांची आलिशान गाडी खरातला दिली। इतकंच काय, तर मानसिक दहशत निर्माण करून खरातनं फार्म हाऊसचं बांधकामही जासूद यांच्याकडूनच करून घेतलं। भस्म होण्याची भीती घालून बंगल्यातलं फर्निचरही खरातनं जासूद यांच्याकडूनच घेतलं, ज्याची किंमत तब्बल 49 लाख रुपये होती। हे सगळं सुरू असताना खरात वारंवार मृत्यूची भीती दाखवत होता आणि वारंवार पैसे मागवत होता। हातचलाकी करून चमत्कार घडवल्याचं भासवत होता। धक्कादायक बाब म्हणजे अवतार पूजेच्या वेळी प्रकट झालेला नाग हा खोटा होता आणि हे सगळं राजेंद्र जासूद यांना अलीकडच्या काळात समजलं आणि मग आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। राजेंद्र जासूद यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत हा सगळा घटनाक्रम नमूद आहे। या हाय प्रोफाईल प्रकरणात खरातनं जासूद यांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचं आता समोर आलंय। SIT पथकानं या प्रकरणात विशेष लक्ष घातलंय। त्यामुळे खरातवर आता केवळ लैंगिक शोषणच नाही तर आर्थिक गैरव्यवहार, परकीय चलन आणि भोंदूगिरी अशा पातळ्यांवर गुन्हे दाखल झालेत। अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेल्या जासूद यांनी खरातवर विश्वास ठेवला आणि त्यांची कोट्यवधींची फसवणूक झाली। आता या प्रकरणात कारवाई होईल, पण या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।